गुंतवणुकीची प्रत्येक संधी शोधून योग्य वेळेला ती तुमच्या समोर आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। फार्मा सेक्टरमध्ये मोठी तेजी चालू होणार असं भाकीत आम्ही 29 जून 2023ला केलं होतं। त्यावेळेला निफ्टी फार्मा इंडेक्स 13,600ला ट्रेड करत होता। त्यानंतर निफ्टी फार्मा इंडेक्सने जवळपास 40% रिटर्न दिला आहे, तर निफ्टीने साधारण 18% रिटर्न दिला आहे। याचा अर्थ मागच्या 10 महिन्यात फार्मा इंडेक्सने निफ्टीला तब्बल 22%ने आउटपरफॉर्म केलं आहे। पण ज्यांनी त्यावेळेला फार्मा शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली नाही त्यांच्याकडे अजूनही ही संधी आहे का ते जाणून घेणं आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। यामागे मुख्य कारण आहे स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप्सचं व्हॅल्युएशन। कोविडच्या निच्चांकापासून निफ्टी तिप्पट वाढला आहे, तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये तब्बल 5 पट वाढ झाली आहे। या अपट्रेंडचा बऱ्यापैकी भाग आता पूर्ण झाला आहे, त्यामुळे आपल्याला आणखी नफा कमवायचा आहेच, पण त्याच वेळेला मागच्या 4 वर्षात कमवलेला प्रॉफिट आणि रिटर्न आपल्याला रिटर्न देखील करायचा आहे। प्रॉफिट रिटर्न करायचा असेल तर पोर्टफोलिओचा काही भाग आपल्याला फार्मा आणि FMCG सारख्या डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये शिफ्ट करावा लागेल। FMCG सेक्टरमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करायची यासाठी आम्ही काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ बनवला आहे। त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही FMCG सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकता। आजचा आपला विषय आहे फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचा। चला तर मग फार्मा सेक्टरचं ॲनालिसिस करूया आणि यातून चांगला रिटर्न कसा कमवता येईल ते जाणून घेऊया। आम्ही मागच्या वर्षी निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये मोठी तेजी येईल असं प्रेडिक्शन केलं होतं। यामागे 2 प्रमुख कारणं होते। पहिलं कारण म्हणजे फार्मा इंडेक्समध्ये मंथली चार्टवर झालेला ब्रेकआउट नंतर फार्मा इंडेक्समध्ये 4000 पॉईंट्सची तेजी झाली आहे। मात्र हा ब्रेकआउट तब्बल 8 वर्षानंतर झाला होता, त्यामुळे ही तेजी इतक्यात थांबण्याची शक्यता खूप कमी आहे। फार्मा इंडेक्स जर 15 किंवा 16,000 पर्यंत खाली आला तर ब्रेकआउटचा रिटेस्ट होईल आणि ती गुंतवणुकीची सुवर्ण संधी असेल। आम्ही फार्मा इंडेक्समध्ये तेजीचं प्रेडिक्शन केलं होतं। त्यामागे दुसरं महत्त्वाचं कारण होतं फार्मा इंडेक्स आणि निफ्टीचा रेशिओ चार्ट। हा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। मे 2023मध्ये हा चार्ट खूप महत्त्वाच्या सपोर्टवर आला होता, त्यामुळे नवीन गुंतवणुकीसाठी रिस्क रिवॉर्ड रेशो अतिशय फेवरेबल होता। 0.65ला ट्रेड करणार हा रेशो आता 0.85च्या वर केला आहे। मात्र हा अपट्रेंड आत्ताच चालू झाला आहे। 2030 पर्यंत हा रेशो 1.5च्या वर जाऊ शकतो। असं झालं तर निफ्टीपेक्षा फार्मा इंडेक्समध्ये वार्षिक 5 ते 7% जास्त रिटर्न मिळेल। रिटर्न तर जास्त मिळेलच, पण दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे फार्मा हा डिफेन्सिव्ह सेक्टर आहे। उद्या जगात खूप मोठी मंदी आली किंवा युद्ध चालू झालं तरी फार्मा कंपन्यांच्या व्यवसायावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही। म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये रिस्क कमी आणि रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आहे। याचा अर्थ रिस्क रिवॉर्ड रेशो अजूनही फेवरेबल आहे। आता कोणत्या फार्मा शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची ते जाणून घेऊया। जून 2023मध्ये देखील आम्ही फार्मा शेअर्सपेक्षा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करावी असा सल्ला दिला होता। तोच सल्ला आम्ही आत्ता देखील देणार आहोत। फार्मा कंपन्यांचा व्यवसाय समजून घेणं आपल्यासाठी बऱ्यापैकी अवघड आहे। प्रत्येक कंपनीचं बिझनेस मॉडेल वेगळं आहे। त्यातच US FDA कधी कोणता निर्णय घेईल आणि कंपनी अडचणीत येईल ते सांगता येत नाही। नेमका आपल्याकडे तो शेअर असेल तर पूर्ण पोर्टफोलिओवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। म्हणूनच फार्मावर आधारित सेक्टरल फंड्समध्ये गुंतवणूक केली तर तुलनेने कमी जोखीम असेल। SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड, ICICI प्रुडेन्शियल फार्मा फंड, निप्पॉन इंडिया फार्मा फंड, HDFC फार्मा अँड हेल्थकेअर फंड, कोटक हेल्थकेअर फंड किंवा अन्य चांगल्या एखाद्या फार्मा फंडमध्ये एकरकमी आणि SIP अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळू शकतो। एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर 3 टप्प्यात करा। फार्मा इंडेक्स सध्या 19,000ला ट्रेड करतोय, त्यामुळे सध्याची किंमत 16,000 आणि 13,000 या 3 इंडेक्स लेवलला आपण एकरकमी गुंतवणूक केली तर आपली जोखीम कमी होईल। अशा पद्धतीने आपण फार्मा सेक्टरमध्ये पोर्टफोलिओचा काही भाग शिफ्ट केला तर चांगला रिटर्न मिळेल आणि रिस्क देखील कमी होईल। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।